तर हे हल्ले जे भारताकडनं करण्यात आले त्याचं नियोजन नेमकं कसं होतं, काय होता यामागचा उद्देश, या सगळ्या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी नाशिकवरनं लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्या सोबत सध्या आहेत आंतरराष्ट्रीय अभ्यासक स्नेहा कुलकर्णी. लक्ष्मण. श्वेता, आपल्यासोबत स्नेहा कुलकर्णी या आंतरराष्ट्रीय अभ्यासक आहे. आपण या सगळ्याविषयी त्यांच्याशी बोलणार आहोत. खरं तर भारतानं ज्या पद्धतीनं पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी जे मिशन राबवलं त्यामध्ये ज्या शस्त्रांचा वापर करण्यात आला, या हवाई हल्ल्यामध्ये राफेलसारखी अत्याधुनिक जी विमानं आहेत ती वापरण्यात आली, लढाऊ विमानं वापरण्यात आली, MKI-30 सारखी विमानं जी आहेत ती वापरण्यात आली. ही सगळी शस्त्र जी आहेत ती वापरत असताना भारतीय सैन्याचा प्लॅन नेमका काय होता, या शस्त्रांची ताकद नेमकी किती आहे आणि ही कशा पद्धतीने वापरली जाते, या सगळ्याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत स्नेहा कुलकर्णी मॅडम आहे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. मॅडम, न्यूज 18 लोकमतमध्ये सर्वप्रथम आपलं स्वागत. ज्या पद्धतीनं भारतीय हवाई दलानं हा हल्ला केला, बदला घेतलेला आहे, जी शस्त्र त्यांनी वापरली ती नेमकी कुठली कुठली होती आणि कशा पद्धतीनं त्याचा वापर झाला आणि काय नेमकी याची सगळी पॉलिसी होती? ह्या प्रकारामध्ये जेव्हा आपल्याला हल्ला करायचा असतो, ज्याला कोवर्ट ऑपरेशन म्हणतात, सर्जिकल स्ट्राईकसारखं किंवा एअर स्ट्राईकसारखं हे याच्यामध्ये सिमिलॅरिटी आपल्याला आढळून येते. आणि मुख्यतः ज्या प्रिन्सिपलला आपण आधार ठेवून हे ऑपरेशन आखलेलं होतं, तर फायर अँड फॉरगेट. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्या इंटेलिजन्स एजन्सीने जेव्हा माहिती मिळवली की वेगवेगळ्या पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू काश्मीरमध्ये जी लोकेशन्स आहेत ती आपल्याला विशिष्ट करून सॅटेलाईटच्या मदतीने ती लोकेशन अचूक करण्यास आपल्याला मदत झालेली आहे. दुसरं म्हणजे सॅटेलाईटच्या वापरानंतर आपल्याला जी विशिष्ट प्रकारची वेपन्स इथे वापरायची होती, मग आपण हे बघितलंच आहे की हे एक जॉईंट ऑपरेशन होतं आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स यांचं. तर ह्यामध्ये आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स यांनी कोणती स्पेसिफिक वेपन वापरली त्यांच्या कॅपेबिलिटीनुसार आणि ज्याची जास्त आवश्यकता आहे, तर त्याच्यामध्ये लोकेशन जे आपण 9 लोकेशन ठरवले होते, जे 4 पाकव्याप्त जम्मू काश्मीरमध्ये होते आणि 5 काश्मीरमध्ये होते, त्याच्यापैकी काही जे लोकेशन होते ते आपल्या सीमारेषेपासून 9 किलोमीटर ते 29 किलोमीटरच्या रेंजमध्ये होते आणि सगळ्यात लांब जे होतं ते बहावलपूर जे आहे ते आपल्या सीमेपासून 100 किलोमीटर आतमध्ये होतं. तर इथे निश्चितच आपल्याला एअरफोर्सचा वापर करावा लागणार होता. काही हत्यारं जी इंडियन आर्मीने वापरलेली आहे त्याच्यामध्ये स्पेसिफिकली ब्राह्मोस मिसाईलचा आपण इथे उल्लेख करू शकतो. ब्राह्मोस क्रूज मिसाईलचा इथे खास करून वापर करण्यात आलेला आहे आणि मुख्यतः बहावलपूर असेल, कोटली असेल किंवा मुझफ्फरपूर असेल, ह्या ठिकाणी एअरफोर्सने स्पेसिफिक ऑपरेशन्स केलेले आहेत. एअरफोर्सने जेव्हा ऑपरेशन केलेलं आहे त्या एअरफोर्सच्या ऑपरेशनमध्ये आपण राफेल विमानांचा, भारतामध्ये त्याला राफेल म्हणतात, ॲक्च्युली त्याचा फ्रेंच उच्चार हा रफाल आहे, तर राफेल विमानांचा इथे मुख्यत्वे वापर करण्यात आलेला आहे असा उल्लेख एअरफोर्सकडनं पण करण्यात आलेला आहे. शक्यता अशी वर्तवली जाते की Su-30 MKI हे फायटर एअरक्राफ्ट म्हणून वापरलेलं गेलं असण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर मिराज 2000 हे वापरलं गेल्याची पण शक्यता आहे. ज्या प्रकारे या ऑपरेशनची इंटेन्सिटी होती, जरी 9 लॉन्च पॅड असले तरी अटॅक हा 24 वेगवेगळ्या ठिकाणांवर केलेला आहे. राफेल विमानांवरती जे मुख्यत्वे आपण मिसाईल्स वापरलेले आहेत त्याच्यामध्ये एक आहे स्कॅल्प मिसाईल, ज्याला स्टॉर्म शॅडो असंही ब्रिटनमध्ये म्हटलं जातं आणि ह्याचं वैशिष्ट्य आहे की हे ऑल वेदर वेपन आहे. म्हणजे हे कोणत्याही एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये, म्हणजे अति थंडी, अति पाऊस, अति ऊन, उष्णता या कोणत्याही प्रकारांमध्ये सकाळी की रात्री ह्याचा कुठल्याही 24 तासात तुम्ही कधीही याचा वापर करू शकता. वातावरणाचा याच्यावरती कोणत्याही प्रकारचा विपरीत परिणाम होत नाही आणि ह्याची रेंज ही साधारणतः 360 किलोमीटरपर्यंतची आहे. इतक्या आत किंवा इतक्या लांब पल्ल्यापर्यंत ते जाऊन वार करू शकतं आणि मुख्यत्वे हे प्रिसिजन गायडेड आहे, म्हणजे अचूक लक्ष्यभेद करतं, हे याचं वैशिष्ट्य आहे. दुसरं आहे ते म्हणजे हॅमर स्टँड ऑफ मिसाईल. हॅमर स्टँड ऑफ मिसाईल हे क्रूज मिसाईल आहे. हे पण राफेल विमानांवरती वरूनच याचा वापर करण्यात आलेला आहे. 2015मध्ये जेव्हा आपण राफेलची खरेदी करण्यात आली भारतामार्फत, तेव्हा या 2 मिसाईल्सचा देखील ह्याच्यामध्ये समावेश होता आणि क्रूज मिसाईलचा वापर करून देखील आपण 60 किलोमीटरचं लक्ष्य जे असेल, 60 किलोमीटर किंवा त्याच्या आतलं, हे आपण भेदू शकतो. जेव्हा हॅमरसारख्या क्रूज मिसाईलचा वापर करण्यात आला तेव्हा ते थोडं फायटर एअरक्राफ्टला थोडंसं खालीहून फायर करावं लागतं आणि त्याचा फायदा ह्या ऑपरेशनमध्ये असा झाला की फायटर एअरक्राफ्टना कमी उंचीवरून ह्याचा लक्ष्यभेद करायचा असल्यामुळे आपले फायटर एअरक्राफ्ट हे पाकिस्तानच्या कुठल्याही रडारवरती डिटेक्ट होऊ शकले नाही. आणि राफेलचं ह्याच्यामध्ये आपल्याला आणखीन एक वैशिष्ट्य इथे आढळून आलं
की अति उंचीवरनं ऑपरेशन करून देखील आणि कमी उंचीवरनं ऑपरेशन करून देखील याची जी स्टील्थ कॅपेबिलिटी आहे, म्हणजे कोणत्याही प्रकारच्या रडारवरती हे डिटेक्ट होऊ शकत नाही, ही कॅपेबिलिटी आपल्याला इथे दिसून आली. त्याच्यामुळे फायर अँड फॉरगेट प्रिन्सिपल जेव्हा आपण इथे वापरलं, म्हणजे लक्ष्यभेद करा आणि विसरून जा, कारण ह्याचं वैशिष्ट्य असे आहे की हे अचूक लक्ष्यभेद करतं. त्याच्यामुळे लक्ष्यभेद केल्यानंतर आपण जे ठरवलेले पूर्वनियोजित 9 लॉन्च पॅड होते ते उद्ध्वस्त करण्यात आपण इथे सक्षम ठरलेलो आहोत आणि त्याचा अचूक लक्ष्यभेद करण्यातही आपण इथे सक्षम ठरलेलो आहोत. तिसरी आणखीन एक मिसाईल आहे, ती म्हणजे मिटिऑर. ही सुद्धा एअर टू एअर पण आहे आणि सरफेस टू एअर या दोन्ही प्रकारातही येते. पण आपण इथे या मिटिऑर मिसाईलचा एअर टू सरफेस ह्या प्रकारामध्ये एअरफोर्सतर्फे वापर करण्यात आलेला आहे. ही सिस्टीम राफेलवरती लादण्यात आली की Su-30 MKIवरती, ह्याचं अधिकृत सूत्रांकडून आपल्याला अजून माहिती कळायची आहे किंवा इंडियन एअरफोर्सकडनं पण ह्याचे आपल्याला अधिकृत माहिती याच्याबद्दल आलेली नाही. पण हे यूज करण्यात आलं किंवा वापरण्यात आलेलं आहे, ही माहिती त्यांच्यामार्फत देण्यात आलेली आहे. मिटिऑर जे आहे ह्याचं पण वैशिष्ट्य हे आहे की हे अचूक लक्ष्यभेद करतं आणि ह्याची रेंज जरी कमी असली तरी देखील ह्याची मारक क्षमता जास्त आहे, ह्याचा पेलोड जास्त आहे. त्याच्यामुळे ह्याचा वापर करून जास्तीत जास्त नुकसान करणं आणि पूर्णतः किंवा एखाद्या लॉन्च पॅडचा किंवा दहशतवादी संघटनांच्या एखाद्या समूहाचा किंवा लोकेशनचा अचूक लक्ष्यभेद घेऊन जास्तीत जास्त घातक वर्तचर करण्यासाठी ह्याचा वापर करण्यात आलेला आहे. मॅम, याच्यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे कामिकाझी ड्रोन जो आहे तो वापरण्यात आला असं सांगितलं जात आहे. हा ड्रोन नेमका कसा ऑपरेट होतो, याची काही वैशिष्ट्य आहे आणि याचा कशा पद्धतीने वापर केला असावा असं आपल्याला वाटतं? कामिकाझे ड्रोन जे आहे ह्याला सुसाईड ड्रोन असं पण म्हटलं जातं. हे बेसिकली कामिकाझे हे जपानच्या संयुक्त विद्यमाने बनवलेलं गेलेलं ड्रोन आहे आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे सुद्धा रडारवरती डिटेक्ट होत नाही. ह्याच्यामध्ये देखील स्टील्थ कॅपेबिलिटी आहे आणि या कामिकाझेचा वापर करून आपण अचूक लोकेशन तिथे बघू शकतो किंवा त्या ड्रोन मार्फतच तिथे आपण मिसाईल डागू शकतो किंवा ड्रोनचा वापर करून ड्रोनच तिथे सेल्फ प्रोपेल होऊ शकतं आणि ते अचूक लक्ष्यभेद करू शकतं. धन्यवाद मॅडम. आपण बघतोय स्नेहा कुलकर्णी मॅडम आपल्यासोबत होत्या. अत्यंत वेगवेगळ्या स्वरूपाची शस्त्र जी आहे, हत्यारं जी आहेत, ती भारतीय हवाई दलाने या सगळ्या हल्ल्यामध्ये वापरली. हे जे काही मिशन होतं भारताचं त्यामध्ये त्यांनी वापरली आहे आणि विशेष म्हणजे पाकिस्तानी रडारांना याचा अंदाज लागणार नाही अशा स्वरूपाची व्यूहरचना जी आहे ती भारतीय सैन्य दलांनी आखलेली होती. तिन्ही सैन्य दलांनी एकत्रितरित्या हे मिशन राबवलेलं होतं आणि त्या मिशनचा फायदा जो आहे तो भारतीय सैन्य दलाला कशा पद्धतीने झाला त्याची देखील माहिती दिली. त्याचबरोबर कामिकाझी सारखं जे अत्याधुनिक ड्रोन आहे ते देखील भारतानं या सगळ्या हल्ल्यामध्ये वापरलं आणि त्याचा देखील फायदा भारताला यामध्ये झाला आणि 9 दहशतवादांची स्थळं जी आहे, ठिकाणं जी आहे ती अचूकपणे या भारतीय सैन्य दलानं उद्ध्वस्त केली. बरोबर आहे लक्ष्मण, अतिशय उत्तम माहिती मिळाली आहे मॅडमकडनं, खरंच खूप धन्यवाद. तर एकूणच कशी ही स्ट्रॅटेजी होती, कशा पद्धतीनं ही शस्त्र वापरली गेली याची आपण माहिती घेतली. तर भारतीय सैन्य दलानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाक व्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची ठिकाणं उद्ध्वस्त केली. पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून दहशतवाद्यांची ही 9 तळं जमीनदोस्त करण्यात आली. यात अनेक दहशतवादी मारले गेलेत. या ऑपरेशन सिंदूरमध्ये लॉयटरिंग म्युनिशन या आत्मघातकी ड्रोनचा वापर करण्यात आला. बेंगळुरूमध्ये बनवण्यात आलेल्या या स्काय स्ट्रायकर ड्रोन्सनी दहशतवाद्यांच्या तळावरती अचूक हल्ले केले. अगदी अचूकपणे दहशतवादी ठिकाणं टिपण्यात आली आणि भारतीय सेनेनं 2021 मध्ये असे 100 ड्रोन्स खरेदी केले होते आणि याचाच वापर या ऑपरेशन सिंदूरमध्ये पहिल्यांदाच करण्यात आला.